आता महत्वाची बातमी आहे। नांदेडमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपावरती 20 लिटरचे कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे आहेत। 3 पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध नसल्याचं बघायला मिळालंय, तर काही पेट्रोल पंप डिझेल नसल्यामुळे रात्री 12 वाजल्यानंतर बंद झाले होते। वाहन चालकांना त्यामुळे याचा त्रास सहन करावा लागलाय। सालासर हा पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावर डिझेल संपला आहे असं सांगितलं जात आहे। जी काही वाहनं आलेली आहेत डिझेल भरणारी, ती सगळी वाहनं जी आहेत ते परत गेलेली आहेत। पण सगळ्यात वेगळं पण असं आहे की इकडे काही शेतकरी जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत। आणि शेतकरी विशेषतः तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आलात आणि काय सांगाल? सर, आम्ही परभणी जिल्हा आहे, आमचा पूर्णा तालुका आहे। पूर्णा तालुक्यामधून आलेलो डिझेलसाठी। नांदेडमध्ये सर मध्ये पंप आम्ही पाहिले, पण कोणाही पंप आम्हाला डिझेल भेटत नाही। एकीकडे प्रशासन जरी म्हणत असलं की डिझेल पेट्रोल उपलब्ध आहे, तर अनेक पेट्रोल पंप सुद्धा बंद असल्याच्या अवस्थेत दिसून आलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, TVN मराठी, नांदेड। तर नांदेडमध्ये डिझेलसाठी कॅन घेऊन रांगा लागल्या होत्या लोकांच्या आणि अनेक ठिकाणी डिझेल संपलंय असे बोर्ड लागलेत।